आता मात्र दस्तूर खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच या मुद्द्यावर त्यांचे मौन सोडले आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत हे दोन भाऊ वेगळे झाले, दोन वेगळ्या चुली मांडल्या गेल्या। एकसंध असलेल्या शिवसेनेला मोठी जखम झाली, रक्तबंबाळ झाली शिवसेना। मित्रहो नमस्कार। एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली। आता बघा, सत्तेसाठी म्हणा, खोक्यासाठी म्हणा, तुरुंगवारी चुकवण्यासाठी म्हणा, म्हणजे आपण कशाला काय म्हणायचं, जे म्हणायचं आहे ते विरोधक म्हणतच आहेत ना। गद्दार, 50 खोके, असं सगळे काही शिक्के उघडपणे आणि रोज मारले जात आहेत गेल्या 2-2.5 वर्षामध्ये। अर्थात लोकांना जे कळायचं ते कळलेलं आहे, पण खरं तर बघा, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या भल्यासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेला खरा धक्का बसला आहे तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अलिप्त होण्याचा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जर आजही एकत्र दिसले असते तर ते महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नक्कीच भलं झालेलं असतं। माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत हे दोन भाऊ वेगळे झाले, दोन वेगळ्या चुली मांडल्या गेल्या। एकसंध असलेल्या शिवसेनेला मोठी जखम झाली, रक्तबंबाळ झाली शिवसेना। पण एक बघा, राज ठाकरे यांनी पक्ष चोरला नाही, चिन्ह पळवलं नाही, की कुठल्या आमदार खासदारांना गद्दारी करायला भाग पडलं नाही। समजा त्याने मनातच आणलं असतं राज ठाकरे यांनी, तर काही आमदार, काही खासदार नक्की राज ठाकरे यांच्यासोबत गेले असते। पण राज ठाकरे यांनी तसं केलेलं नाही। आपल्या हिमतीवर नवा पक्ष काढला, पण तरीही मराठी माणूस तर दुभंगलाच ना हो। दोन भाऊ दुरावले, पण महाराष्ट्राला धक्का बसला ना। भाऊ आहेत, आज ना उद्या एकत्र येतील अशी अनेकांना अपेक्षाही होती। लोक तशी वाट देखील बघत होते आणि काहींचा तसा प्रयत्न देखील सुरू होता अखंड। आता कोणाच्या चुकीमुळे ही फूट पडली याच्या खोलात आपण आता जाऊन काही उपयोगी नाही, पण जे घडलं ते नक्कीच महाराष्ट्राच्या हिताचं नव्हतं। या दुहीचा फायदा बरोबर तिसऱ्याने घेतला। आता बघा, दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होतो हे या दोन भावांना कुणी सांगायची गरज होती का हो? नव्हती। आता कोणाचा हट्ट, कोणाचा इगो त्यांचं त्यांना माहीत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याविषयी अनेकदा मराठी माणसांनी दोघांना अनेकदा साद घातलेले आहे। मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तसा प्रयत्नही केला, पण अखेर हे दोन्ही भाऊ काही केलं तरी एकत्र येत नाहीत हे तर दिसून आलं। एकीकडून टाळे वाजली की दुसरीकडून वेगळाच आवाज येत राहिला। चला सोडून द्या, आता काय झालं बघा, आता पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलेलं आहे, तरीही या दोघांच्या एकत्र येण्याचा विषय अधूनमधून राजकारणात चर्चेला येतोच येतो, त्यावर चर्चा हमखास होते। आता हे दोघे एकत्र यावेत ही तर मराठी माणसाची आजही इच्छा आहे। दोन्हीकडून टाळे वाजायला पाहिजे अशी देखील इच्छा या मराठी माणसाची आहे। आता मात्र दस्तूर खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच या मुद्द्यावर त्यांचे मौन सोडले आहे। त्यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या बोहळ्या उंचावलेल्या आहेत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळं जबरदस्त फोडणी बसलेली आहे। आता अगोदर भाजपसोबत जाण्याचा सूर आळवल्यानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्फोटक आणि बरंच काही सांगून जाणारं विधान केलेलं आहे। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं। राज ठाकरे हे बोलण्याबाबत सडेतोड आहेत, अर्थात हे सगळ्यांना माहीत आहे, सत्यच बोलतात ते। आता त्यांच्या भूमिका कशा बदलतात हा भाग वेगळा। आता त्यांनी एक बेधडकपणे एक वक्तव्य केलं आहे, उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नयेत यासाठी अनेक लोक प्रयत्न करीत असल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केला आहे। यामध्ये काही आतले आणि काही बाहेरचे देखील लोक आहेत, हे सगळे जण प्रयत्न करीत आहेत। पण माझ्याकडून मी अलर्ट असतो, कोण काय बोलतो हे मला कळतं, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। राज ठाकरे यांनी कोणाचं नाव जरी घेतलं नसलं ना तरी त्यांनी ही कोण मंडळी आहेत याकडे देखील इशारा मात्र जरूर केलेला आहे।
जगातील दुश्मन एकत्र येतात, वर्षानुवर्ष दुश्मन वाद मिटवून एकत्र येत असतील तर आम्ही दोघांनी एकत्र येण्यावर चर्चा तर हवी, असं देखील राज ठाकरे म्हणाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांच्या वक्तव्यानं आता उद्धव सेना आणि मनसे यांच्यात चर्चा होईल काय, ते दोघं एकत्र येतील काय, हा खल मात्र कायम आहे. कारण बघा, निवडणुकीमध्ये दोघांचेही उमेदवार अनेक ठिकाणी आमनेसामने आता उभे आहेत. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते, पण भाऊ जवळचा वाटत नाही, असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. काही असो, राज ठाकरे यांनी एक मोठी सुरुवात तर केली आहे. त्याला ठाकरे सेनेकडून काय प्रतिक्रिया येते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी दोघांनी एकत्र यावं ही तर सगळ्यांची इच्छा आहे. अहो, हे दोघे जर एकत्र असते ना तर मराठा मुलखावर गुजराती आक्रमण झाले असते का हो. या नव्या आणि मोठ्या घडामोडीवर तुम्हीही तुमच्या भावना जरूर व्यक्त करा. आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब